जुन्या काळात साधू मुनींनी ज्या झाडांच्या सानिध्यात राहून तपस्या केली, आज त्याच झाडांना धोका आहे. तर नाशिककर आपल्या धर्माची एक जुनी परंपरा आहे की साधू मुनी असतील हे नदीकाठी किंवा झाडांच्या सावलीत बसून तपस्या करायचे. कारण त्या निसर्गात चैतन्य आहे, त्या झाडांच्या सावलीत शांतता आहे आणि त्या वातावरणात दैवत्व आहे. आणि आपलं तपोवनही अशाच तपस्येचं पिढ्यानपिढ्या केंद्र. या तपोवनाखाली अनेक साधू ऋषी मुनींनी तपस्या केली. तिथे कित्येक आश्रमही होते. प्रभू श्रीराम वनवासात असताना ज्या दंडकारण्यात राहिले, त्या दंडकारण्याचाच एक छोटासा भाग म्हणजे हे आपलं तपोवन. आणि आपल्या धर्मात वड, पिंपळ आणि औदुंबराच्या झाडाला तर देवाचं स्थान मिळालं. आणि आज आपण बघतोय की कुंभमेळ्यासाठी साधुग्राम तयार करण्यासाठी तपोवनातली झाडं तोडतायत. यांची विडंबना बघा. म्हणजे ज्या धर्माच्या परंपरेत साधूंची झाडाखाली बसून तपस्या करण्याची पद्धत आणि त्याच साधूंच्या राहण्याची सोय करण्यासाठी ते झाडं तोडतायत. हा फक्त विकासाचा प्रश्न नाही, तर ही पर्यावरण आणि धर्माच्या संतुलनाचा प्रश्न आहे. आपण एका बाजूला हरित कुंभ किंवा हरित नाशिक म्हणतो आणि आपण हरित कुंभासाठी झाडं तोडतोय. हरित कुंभ तेव्हाच शक्य आहे तेव्हा तपोवनातली सर्वच्या सर्व झाडं वाचतील. कारण देवाला अर्पण करणारी फुलं फुलवणारा निसर्गच आपण तोडला तर कसं वाटेल. त्यामुळे साधुग्रामही महत्वाचा आहे, पण पर्यावरण जपून. माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही पर्यायी जागेचा वापर करून साधुग्राम उभारावा आणि तपोवनातली झाडे ही तशीच्या तशी राहू द्यावी. नाशिककर आपली संस्कृती आपल्याला सांगते, जागती निसर्ग तेथेच जागते ईश्वर. म्हणजे ज्या ठिकाणी निसर्ग जागतो तिथेच ईश्वरही जगतो. धन्यवाद. ही रील आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला अर्जुन या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.